सोशल मीडियावरील एका व्हिडिओमुळे सुरू झालेला वाद थेट रक्तरंजित हल्ल्यापर्यंत पोहोचल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या पंचवटी परिसरात घडली आहे। फुटलेल्या बिअरच्या बाटलीने करण्यात आलेल्या या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले असून या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात 2 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सोनाली राजेंद्र बलक वय 28 राहणार मालवीय चौक पंचवटी कारंजा या आपल्या सहकारी शिल्पा राजू जगताप आणि प्रवीण दयानंद महाले यांच्यासोबत 9 जून रोजी पहाटे अमरधाम येथून रामकुंडाकडे जात होत्या। यावेळी शिवभोजन केंद्राजवळ 2 अज्ञात युवकांनी मोटरसायकल आडवी लावत त्यांना अडवले। शुभांगीचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर का टाकला असा जाब विचारत संबंधित युवकांनी वाद घालण्यास सुरुवात केली। तक्रारीनुसार वादानंतर आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर फुटलेल्या बिअरच्या बाटलीने शिल्पा जगताप आणि प्रवीण महाले यांच्यावर हल्ला करण्यात आलाय। भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोनाली बलक यांनाही मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। या हल्ल्यात तिघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात 2 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे। इंस्टाग्रामवरील एका व्हिडिओच्या वादातून घडलेल्या या घटनेमुळे सोशल मीडियावरील मतभेद किती गंभीर वळण घेऊ शकतात याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे। या प्रकरणातील आरोपीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून तपासातून नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रम समोर येण्याची शक्यता आहे। विशाल पगारे, PV न्यूज, नाशिक। ही आमची गुरुबहीण सूरज गाडे उर्फ स्नेहल हिनी सागरच्या जाचाला कंटाळून शुभांगी शिंदे उर्फ सागर शिंदेच्या जाचाला कंटाळून मागच्याच वर्षी गोळ्या खाऊन याच सिव्हिल हॉस्पिटल मध्ये तिचा उपचार चालू असताना तिचा जीव गेला। का तर तिच्या हप्त्यामुळं, तर तिच्या पैशामुळं। सागर तिला पैशासाठी टॉर्चर करायचा, तिला मारायचा, पण तिने या गोष्टी कोणाला सांगितल्या नाही। तिने या गोष्टी फक्त आम्हाला सांगितल्या, मला म्हणजे शिल्पाला सांगितल्या, स्वातीला सांगितल्या। मला कधी मध्ये फोन करायची, मला फोन करण्यास सुद्धा मनाई केली होती सागर शिंदेने हिला, का तू सोनालीला फोन लावायचा नाही, सोनालीला काही सांगायचं नाही। ही केस पण सागर शिंदे उर्फ शुभांगी शिंदे यांनी नाशिक रोड दाबली केस। हा बिचारा मेला, असा अजून कोणी मरायला नको, अजून कोणत्या किन्नराचा बळी जायला नको। याच्यामुळे पोलीस प्रशासनाला खरंच सांगते, हात जोडून विनंती आहे, तुम्ही या गुन्ह्याची दखल घ्या आणि या सागर शिंदेवर सक्त कारवाई करा आणि पूर्ण किन्नर समाजाला न्याय मिळवून द्या।